हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागृत आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल अभ्यासपूर्ण तांत्रिक माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच ITIच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. ही तांत्रिक माहिती स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. यातील स्केचेस या फील्ड प्रॅक्टिससाठी माहितगार आहेत. तर मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. आज आपण इंडक्शन मोटर सुरू करणे या टॉपिकपासून सुरुवात करणार आहे. इंडक्शन मोटर ही पॉलीफेज ट्रान्सफॉर्मरसारखी शॉर्ट सर्किटेड एंड रोटेटिंग सेकंडरी सर्किट असलेली मशीन आहे. वाक्याचा अर्थ असा की रोटरच्या दोन्ही एंडवरती रोटरचे कंडक्टर्स हे शॉर्ट केलेले असतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये जशी सेकंडरी साईड असते, रोटर ही इंडक्शन मोटरची सेकंडरी साईड समजल्या जाते. म्हणजे रोटेटिंग असल्यामुळे त्याला रोटेटिंग सेकंडरी साईड व शॉर्ट असल्यामुळे शॉर्टेड रोटेटिंग सेकंडरी साईड असं म्हटलं जाते. म्हणजेच इंडक्शन मोटरच्या इनपुट साईडला नॉर्मल व्होल्टेज जरी दिला तरी ट्रान्सफॉर्मरसारखाच प्रायमरीमध्ये करंट सर्क्युलेट होऊन त्यामुळे रोटर साईडला सेकंडरी साईडला EMF तयार होतो. पण हा तयार झालेला EMF अपोजिंग असतो. यामुळे काय होते, जसं DC मोटरमध्ये होते की DC मोटर सुरू करताना खूप ती जास्त करंट घेते, तसंच सुरुवातीला रोटरचा स्पीड 0 असतो. स्टेटर फ्लक्स सिंक्रोनस पडनी फिरत असतो. म्हणजे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन E = dφ/dt. टाईम हा सर्वात कमी आहे, त्याच्यामुळे EMF हा खूप जास्त निर्माण होतो आणि अपोजिंग EMF कमी असल्यामुळे इनिशियल इन द रश ऑफ करंट हा खूप जास्त असतो. हा इनिशियल इन द रश ऑफ करंट नॉर्मल लोड करंटच्या 5 ते 7 पट इतका असतो. परंतु स्टार्टिंग टॉर्क हा 1.5 to 2 इतकाच असतो. या इनिशियल इन द शॉप करंटमुळे म्हणजे मोटर सुरू होताना हा खूप जास्त करंट घेत असल्यामुळे खालील अपायकारक बाबी होऊ शकतात. सप्लाय लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप होऊ शकते. या व्होल्टेज ड्रॉपमुळे त्या सर्किटवरती जी इतर उपकरणे जोडलेली आहेत त्यांचं फंक्शन डिस्टर्ब होऊ शकते, म्हणजे ती अकार्यक्षम होऊ शकतात. या जास्त करंट घेतल्यामुळे सप्लाय बॉक्समधील फ्यूज बर्नआउट होऊ शकतो, म्हणजे आपल्या लोकल भाषेमध्ये तो फ्यूज उडून जाऊ शकतो. तसेच MCB वारंवार ट्रिप होऊ शकतात. त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते की हा मोटरचा जो इनिशियल इन द शॉप करंट आहे, म्हणजे हा 5 ते 7 पट जो जास्त करंट वाहतो तो कंट्रोल करणं आपल्याला आवश्यक आहे. तो कंट्रोल करायच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती 2 प्रकारच्या आहेत. एक तर स्टेटर साईडनी व दुसरं रोटर साईडनी. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये खालील 3 बाबीचा वापर करून आपल्याला हा करंट कंट्रोल करता येतो. प्रायमरी रेझिस्टन्स इनपुट सप्लाय सर्किटमध्ये बसवून, म्हणजे स्टेटरला जो व्होल्टेज दिला जातो त्यामधलं काही व्होल्टेज रेझिस्टन्समध्ये व्होल्टेज ड्रॉप करावं, जेणेकरून कमी व्होल्टेज स्टेटर साईडला सप्लाय केलं जाईल. दुसरी पद्धत आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरद्वारा स्टेटरला सप्लाय देणे. आपल्याला माहीतच आहे की ऑटो ट्रान्सफॉर्मर सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आहे, आकारमानाने छोटा आहे आणि तो K = 1 याच्या जवळपास तो ऑपरेट केला जातो. स्टेप डाऊन ऑटो ट्रान्सफॉर्मर जर वापरला तर आपल्याला हे व्होल्टेज कंट्रोल करता येते. तिसरी पद्धती आहे स्टार डेल्टा स्विचचा वापर करून सप्लाय देणे.
इथे स्टार डेल्टा कनेक्शनचा अतिशय योग्य रीतीने वापर केलेला दिसून येतो. डेल्टा कनेक्टेड सिस्टीममध्ये लाईन व्होल्टेजचे फेज व्होल्टेज इतकं असते, परंतु आपल्याला माहीत आहे की स्टार कनेक्टेड सिस्टीममध्ये लाईन व्होल्टेज हे √3 टाइम्स स्टार फेज व्होल्टेज इतकं असते. आता या तिन्ही पद्धतीचा थोडा विस्तृत आपण आढावा घेऊ. प्रायमरी रेजिस्टन्स कनेक्शन. या पद्धतीमध्ये रेजिस्टन्सचा वापर करून व्होल्टेज ड्रॉप केला जातो. हा रेजिस्टन्स व्हेरिएबल असून सिरीजमध्ये जोडलेला असतो. याद्वारे कमी केलेले व्होल्टेज मोटरच्या टर्मिनलला जोडण्यात येते. त्यामुळे मोटर सुरू होण्याच्या स्थितीमध्ये इनिशियल वाढलेला करंट हा कंट्रोल होतो. स्टेटरला दिलेले व्होल्टेज जर 50% कमी केले तर स्टार्टिंग करंट 50% कमी होतो, परंतु स्टार्टिंग टॉर्क हा फक्त 25% कमी होतो. म्हणजे मोटरच्या स्टार्टिंग टॉर्कवरती खूप जास्त परिणाम होत नाही. आपण आकृतीमध्ये स्पष्टपणे पाहतो आहे. इनपुटला 3 फेज AC सप्लाय दाखविलेला आहे. याला बरेचदा RYB सप्लाय असे सुद्धा म्हणतात. तिथे ICTP स्विच कनेक्शनसाठी दाखविलेला आहे. त्यानंतर 3 रेजिस्टन्स मोटरच्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेले आहेत आणि तो जो ॲरो रेजिस्टन्सवरती दाखविलेला आहे याचा अर्थ असा की हे रेजिस्टन्स व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल म्हणजे मोटर सुरू व्हायच्या स्थितीला मॅक्झिमम पोझिशनला ठेवतात आणि हळूहळू तो रेजिस्टन्स सर्किटमधून कट करतात, जेणेकरून इनपुटचा जितका सप्लाय व्होल्टेज आहे तितकाच स्टेटरला दिला जातो व मोटर त्याच्या नॉर्मल गतीमध्ये नॉर्मल सप्लाय व्होल्टेजनी फिरायला तयार होते. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. या पद्धतीला ऑटो स्टार्टर किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर असे सुद्धा म्हणतात. यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. हा ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार आणि डेल्टा दोन्हीही प्रकारच्या कनेक्शनसाठी वापरला जातो. यामध्ये जे कनेक्शन्स चेंज केल्या जातात, म्हणजे स्टेप डाऊन केलेलं व्होल्टेज जेव्हा फुल व्होल्टेज दिला जातो त्यावेळेस त्या कॉन्टॅक्ट्समध्ये स्पार्किंग होण्याची भीती असते. म्हणून जर कनेक्टेड मोटर ही छोटी असेल तर एअर ब्रेकिंग हे चालून जाते, परंतु मोटर जर जास्त कॅपॅसिटीची असेल तर हा ऑटो ट्रान्सफॉर्मरचं हे जे ब्रेकिंग सिस्टीम आहे ही ऑइल इमर्स्ड असते, जेणेकरून स्पार्किंग बाहेर येता कामा नये आणि त्याच्यामुळे कोणताही धोका उद्भवू नये म्हणून. आकृतीमध्ये आपण पाहतो आहे वरच्या साईडला ऑटो ट्रान्सफॉर्मर्स दाखविलेले आहेत, त्याला टॅपिंग्स काढलेले आहेत. टॅपिंग सिलेक्ट करून तो स्टेप डाऊन कंडिशनला ऑपरेट केला जातो. हँडलद्वारा एक स्विच दाखवलेला आहे जे वरच्या पोझिशनला कनेक्ट होते, म्हणजे स्टार्ट पोझिशनला. त्यावेळेस रिड्यूस सप्लाय व्होल्टेज हा मोटरला दिला जातो आणि मोटरनी 80% स्पीड गेन केल्यानंतर ते हँडल रन पोझिशनला केल्या जाते. त्यामुळे फुल सप्लाय व्होल्टेज हा मोटरला दिला जातो. तिसरी पद्धती आहे स्टार डेल्टा कनेक्शन. या पद्धतीमध्ये मोटरची स्टेटर वाइंडिंग डेल्टा कनेक्टेड असते, त्याकरिता स्टार डेल्टा वापरतात. स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये 2 वे स्विच असते. 2 वे स्विच याचा अर्थ असा की सुरुवातीला सुरू करताना ती मोटर स्टार पोझिशनला कनेक्ट करतात व मोटरनी स्पीड गेन केल्यानंतर ती डेल्टा कनेक्टेड असतात. कदाचित आपल्याला लक्ष असेल की चक्कीमध्ये गेल्यानंतर चक्की सुरू करणारा ज्यावेळेस मोटर सुरू करतो त्यावेळेस खटका एका पोझिशनला ठेवतो. 30 सेकंद, 1 मिनिट, 1.5 मिनिट असा वाट पाहतो आणि मोटरचा स्पीड नॉर्मल झाल्यानंतर तो खटका दुसऱ्या पोझिशनला करतो. ही जी स्थिती आहे ही अतिशय टेक्निकल आहे. पहिल्यांदा तो ती मोटर स्टार कनेक्टेड करतो, जेणेकरून रिड्यूस्ड व्होल्टेज स्टेटरला अप्लाय करतो व मोटरनी स्पीड गेन केल्यानंतर तो डेल्टा कनेक्टेड करतो, म्हणजे फुल सप्लाय व्होल्टेज मोटरला जोडतो. आकृतीमध्ये आपण पाहतो आहे की ABC हे
इनपुट 3 फेजेस आहेत. त्याला चेंज ओव्हर स्विच आहे. त्या चेंज ओव्हर स्विचद्वारा स्टेटर, स्टार आणि डेल्टा या दोन्ही पोझिशनमध्ये कनेक्ट होते. ह्या ज्या तिन्ही आतापर्यंत पद्धती पाहिल्या, या तिन्ही पद्धती स्क्विरल केज इंडक्शन मोटरसाठी होत्या. स्क्विरल केज इंडक्शन मोटरचं एक वैशिष्ट्य असं की याच्या रोटरमध्ये रेजिस्टन्स ॲड करता येत नाही. त्यामुळे स्पीड कंट्रोल करण्याकरता स्टेटरचं व्होल्टेज कमी जास्त करणे किंवा रेजिस्टन्स ॲड करणे हाच एक आपल्याजवळ पर्याय आहे. परंतु स्लिप रिंग मोटरमध्ये रोटरचं रेजिस्टन्स आपण वाढवू शकतो. स्लिप रिंगद्वारा रेजिस्टन्स त्या रोटर सर्किटमध्ये जोडल्या जाते. याचा एक फायदा असा होतो की रोटरचं रेजिस्टन्स वाढवल्यामुळे इनिशियल इन द शॉप करंट हा कमी केला जातो व तसंच मोटरचा स्टार्टिंग टॉर्कसुद्धा वाढतो. आकृतीमध्ये आपण मोटरच्या स्टेटरला सप्लाय दिलेला पाहतो आहे. मोटरच्या रोटर वाइंडिंगमध्ये स्लिप रिंगद्वारा व्हेरिएबल रेजिस्टन्स कनेक्टेड आपण पाहतो आहे. आता मोटर सुरू करण्याच्या आपण पद्धती पाहिल्या. मोटर सुरू केल्यानंतर त्या मोटरचा स्पीड कंट्रोल कसा करायचा, त्याच्या वेगावरती नियंत्रण कसं ठेवायचं, या पद्धतीचा आपण विस्तृत विचार करू. 3 फेज इंडक्शन मोटरचं वेग नियंत्रण हे 2 साईडनी करता येते. एक स्टेटर साईडनी व दुसरं रोटर साईडनी. वरते जसं आपण इनिशियल इन द शॉप करंट कमी करण्याकरता ज्या पद्धती पाहिल्या, तशाच पद्धतीमध्ये याचा विचार करता येतो. स्टेटर साईडनी जर स्पीड कंट्रोल करायचा असेल तर स्टेटरचं व्होल्टेज आपल्याला कंट्रोल करावं लागते. स्टेटरची फ्रिक्वेन्सी कंट्रोल करावी लागते. म्हणजे अर्थात स्टेटरला दिलेल्या सप्लायची फ्रिक्वेन्सी आपल्याला कंट्रोल करावी लागते. तसंच स्टेटरचे वाइंडिंगनुसार जे पोल डिझाईन केलेले असतात त्यामध्ये बदल करूनसुद्धा मोटरचा स्पीड आपल्याला कंट्रोल करता येतो. रोटर साईडनी जर विचार केला तर रोटरच्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स ॲड करून आपल्याला, म्हणजेच रोटर सर्किटमध्ये जास्तीचा रेजिस्टन्स जोडून आपल्याला स्पीड कंट्रोल करता येतो. 2 मोटरचे कास्केड कनेक्शन्स करून आपल्याला स्पीड कंट्रोल करता येतो. तसंच रोटर सर्किटमध्ये EMF जोडून, म्हणजे EMF इन्सर्ट करून आपल्याला स्पीड कंट्रोल करता येतो. पहिली पद्धती व्होल्टेज नियंत्रण पद्धत. ज्या पद्धतीनं स्टेटर रेजिस्टन्स कंट्रोलनुसार मोटर सुरू करतो तशाच पद्धतीनुसार यांनी आपल्याला स्पीडसुद्धा कंट्रोल करता येतो. आपण बघतो आहे आकृतीमध्ये स्टेटर सर्किटमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स कनेक्टेड केलेले आहेत. या रेजिस्टन्सचा वापर करून सप्लाय व्होल्टेज आपण कमी जास्त करू शकतो. त्यामुळे फ्लक्स डेन्सिटी डिस्टर्ब होऊन मोटरचा मॅग्नेटिक फ्लक्स बरेचदा बिघडू शकतो. त्यामुळे या व्होल्टेज कमी देण्याच्या पद्धतीवर फार काळजीपूर्वक विचार करावा लागतो. कमी व्होल्टेजमुळे जास्त लॉसेससुद्धा होऊ शकतात. त्यामुळे वेग हा नेहमीपेक्षा कमी मिळतो. दुसरी पद्धत फ्रिक्वेन्सी कंट्रोल. या पद्धतीकरता आपल्याला इंडक्शन मोटरचं सिंक्रोनस स्पीड काढण्याकरता जे सूत्र आहे ते लक्षात घेतलं तर जास्त उपयोगी होऊ शकते. सिंक्रोनस स्पीड NS = 120 F/P. याचा अर्थ असा की सिंक्रोनस स्पीड हा फ्रिक्वेन्सीशी डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. म्हणजे जर सप्लायची फ्रिक्वेन्सी वाढवली तर सिंक्रोनस स्पीड वाढेल आणि मोटरचा ॲक्च्युअल स्पीड हा सिंक्रोनस स्पीडशी थोडा लॅगिंग असतो. म्हणजे सिंक्रोनस स्पीड आणि ॲक्च्युअल स्पीडमध्ये संबंध आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर सिंक्रोनस स्पीड वाढू शकतो. परंतु फ्रिक्वेन्सी
कमी किंवा जास्त करणे याकरता खूप कॉस्टली मशिनरी लागते. त्याचा खर्च पाहता ही पद्धत फार कमी वेळा वापरल्या जाते. खूप प्रेसिशन किंवा कॉस्टिंग हा जिथे फॅक्टर नाही, तिथे फ्रिक्वेन्सी कंट्रोलद्वारा स्पीड कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर ही वापरली जाते. याची टिपिकल आकृती आपण खाली पाहतो आहे. डायोड ब्रिज रेक्टिफायर दाखवला आहे, त्यामध्ये फिल्टर दाखवला आहे, त्यामध्ये इन्व्हर्टर दाखवला आहे, व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी कंट्रोल ही दाखवले आहे आणि याद्वारे फ्रिक्वेन्सी चेंज करून मोटरला सप्लाय दिला जातो. नंतरची पद्धत आहे स्टेटर पोलची संख्या बदलवून. सिंक्रोनस स्पीड काढण्याचं आपण सूत्र अगोदर पाहिलेलंच आहे. NS = 120 F/P. याचा अर्थ असा की सिंक्रोनस स्पीड हा मोटर पोलच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. याचा अर्थ असा की मोटरच्या पोलची संख्या जितकी कमी तितका तुमचा सिंक्रोनस स्पीड जास्त व मोटरच्या पोलची संख्या जितकी जास्त तितका तुमचा सिंक्रोनस स्पीड कमी. म्हणून जर आपण एक्सटर्नल वाइंडिंग कनेक्शनद्वारा वाइंडिंगचे कनेक्शन बदलवून जर मोटरच्या पोलची संख्या कमी किंवा जास्त करू शकलो तर आपण सिंक्रोनस स्पीड कमी किंवा जास्त करू शकतो, ज्यामुळे ॲक्च्युअल स्पीड हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. आपण आकृतीमध्ये पाहतो आहे 4 कॉईल साईड दाखविलेल्या आहेत. या 4 कॉईल साईडचं कनेक्शन्स बदलून आपल्याला वेगळे पोल्स तयार करता येतात. कास्केड कनेक्शन. कास्केड कनेक्शन एका मोटरच्या स्लिप रिंगचं कनेक्शन दुसऱ्या मोटरच्या स्टेटरसोबत केल्या जाते. अशा पद्धतीचं ही कनेक्शन पद्धती आहे. या दोन्ही मोटरसाठी शाफ्ट हा कॉमन असतो. ही यातली महत्त्वाची बाब आहे. ह्या दोन्ही मोटर्स सोबतच रन करतात, म्हणजे फिरवल्या जातात. मेन मोटरच्या वाइंडिंगला नॉर्मल सप्लाय दिलेला असतो आणि शाफ्टवरची कनेक्टेड जी दुसरी मोटर असते त्याला मेन मोटरच्या रोटर सर्किटमधून सप्लाय दिलेला असतो. अशा प्रकारच्या कनेक्शनकरिता मोटर स्लिप रिंग टाईप असणे आवश्यक आहे, कारण या रोटर सर्किटमधून आपल्याला सप्लाय घ्यायचा असतो. या पद्धतीमध्ये मेन मोटर तसेच शाफ्टवरील दुसऱ्या मोटरचा स्पीड व 2 मोटरचे कॉम्बिनेशन करून तिसरा स्पीड या कॉम्बिनेशनमुळे मिळू शकतो. 6वी पद्धत आहे रोटर सर्किटमध्ये EMF इन्सर्ट करणे. या पद्धतीमध्ये इंडक्शन मोटरच्या रोटर सर्किटमध्ये EMF जोडला जातो. त्याची फ्रिक्वेन्सी ही सप्लाय फ्रिक्वेन्सी इतकीच असते. रोटर सर्किटमध्ये हा EMF इन्सर्ट केल्यानंतर त्याचा जर फेज त्यांनी रोटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFच्या विरुद्ध असेल तर त्या वाइंडिंगचा रेझिस्टन्स वाढतो. याचा अर्थ असा की आपण इन्सर्ट केलेला EMF हा रोटरमध्ये जनरेट झालेल्या EMFला अपोजिंग असतो, म्हणजेच तो रेझिस्टन्स निर्माण करतो व मोटरचा स्पीड कंट्रोल केला जातो. ही स्पीड कंट्रोलची पद्धत स्लिप रिंग इंडक्शन मोटरसाठी वापरतात, कारण स्लिप रिंगचा वापर करूनच आपण रोटर सर्किटच्या रेझिस्टन्समध्ये बदल घडवून आणू शकतो. यानंतर आपण इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा कशी बदलवितात याबद्दल पाहू. इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा बदलविण्याकरता जो सप्लायचा फेज सिक्वेन्स असतो त्यामध्ये जर चेंज केला तर त्याची फिरण्याची दिशा बदलते. आकृतीमध्ये स्पष्टपणे आपण दाखविलेलं आहे की एक सप्लाय सिस्टीम ABC मध्ये जर फॉरवर्ड तुम्हाला स्पीड मिळत असेल आणि तोच सप्लायचा जर कनेक्शन टर्मिनल्स हे चेंज केलेत ABC करता
तर तो स्पीड तुम्हाला रिव्हर्स होतो. असं समजा RYB कनेक्शन असेल आणि ते जर तुम्ही RBY केलं तर कदाचित पहिल्याच्या तुम्हाला क्लॉकवाईज मोटर फिरत असेल तर दुसऱ्या कनेक्शनमध्ये ती अँटी क्लॉकवाईज मोटर फिरताना दिसते. इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या उपयोगानुसार मोटरचं डिझाईन केलं जाते. कोणत्या उपयोगासाठी कोणची मोटर वापरावी याचे निश्चित आराखडे तयार केले जातात. विशिष्ट ॲप्लिकेशनसाठी विशिष्ट मोटरच वापरली जाते. त्याकरिता या मोटरचं स्टँडर्डायझेशन करणं आवश्यक आहे. या मोटरचं स्टँडर्डायझेशन जे केलेलं आहे म्हणजे अर्थात स्क्विरल केज इंडक्शन मोटरचं जे स्टँडर्डायझेशन केलेलं आहे ते ABCDE आणि F या कॅटेगरीमध्ये केलेलं आहे. नेमप्लेटवरती याचं इंडिकेशन असते की ही मोटर कोणत्या टाईपची आहे, A टाईपची आहे की B टाईपची आहे, C टाईपची आहे की D टाईपची आहे, E टाईपची आहे की F टाईपची आहे. हा क्लास ऑफ मोटर पाहून आपण त्या मोटरचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि आपल्या ॲप्लिकेशननुसार आपण कोणती मोटर सिलेक्ट करायची याचा निर्णय घेऊ शकतो. हे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे नॉर्मल स्टार्टिंग टॉर्क, नॉर्मल स्टार्टिंग करंट आणि नॉर्मल स्लिप ह्या 3 महत्त्वाच्या बाबी आहेत. क्लास बद्दलची माहिती पाहू. याचं वैशिष्ट्य असं की यामधला स्टार्टिंग टॉर्क म्हणजे मोटर सुरू होतानाचा टॉर्क हा नॉर्मल असतो, सामान्य असतो. याचा स्टार्टिंग करंटही खूप ऑब्जेक्शनेबल नाही, नॉर्मल करंट असतो आणि ह्या दोन्ही गोष्टी नॉर्मल असल्यामुळे याची स्लिपसुद्धा नॉर्मल असते. ही सर्वात जास्त प्रचलित अशी स्क्विरल केज इंडक्शन मोटर आहे. म्हणजे ही इंडस्ट्रीमध्ये तसेच सामान्य वापरामध्ये याचं चलन जास्त आहे. या मोटरच्या रोटरमध्ये लो रेझिस्टन्स आणि लो रिॲक्टन्सचा वापर केला जातो. लो रिॲक्टन्स मिळण्याकरता रोटरचे कंडक्टर्स हे रोटर साईडच्या वरच्या बाजूला ठेवलेले असतात, त्यामुळे लो रिॲक्टन्स मिळतो. या मोटरचा वापर फॅन्स, कॉम्प्रेसर्स, कन्व्हेयर्स इत्यादीमध्ये होतो. याचा मुख्य उपयोग लो इनर्शिया व लो लोडसाठी असतो. कमी वेळामध्ये मोटर सुरू करायची असते तेव्हा याचा वापर जास्त होतो. क्लास B मोटर. या मोटरचे वैशिष्ट्य असे की याचा स्टार्टिंग टॉर्क नॉर्मल आहे, लो स्टार्टिंग करंट आहे आणि नॉर्मल स्लिप आहे. क्लास B मोटर्स ह्या फुल लोडवरती सुरू करता येतात. या मोटरचे बार्स रोटरच्या आतपर्यंत असतात, त्यामुळे या रोटरचा रिलक्टन्स जास्त असतो. या मोटरचा उपयोग जिथे हाय इनर्शिया म्हणजे मोठे फॅन्स, मशीन टूल्स ॲप्लिकेशन, इलेक्ट्रिक जनरेटर, सेंट्रिफ्युगल पंप यासाठी होतो. क्लास C मोटर्स याची वैशिष्ट्ये अशी आहेत की याचा स्टार्टिंग टॉर्क हाय असतो, याचा स्टार्टिंग करंट हा कमी असतो व याची स्लिप नॉर्मल आहे. ह्या मोटर्स डबल स्क्विरल केज टाईप मोटर्स असतात. डबल स्क्विरल केज टाईप याचा अर्थ असा की मोटरच्या रोटरमध्ये डबल बार्सचं कनेक्शन्स केलेलं असते. बार्स म्हणजे अर्थात रोटर वाइंडिंगचे बार्स. जिथे खूप जास्त स्टार्टिंग टॉर्क पाहिजे असतो आणि ज्या मोटरला सुरू करण्याकरता कमी व्होल्टेज देण्याची गरज असते तिथे या प्रकारातील मोटर्स वापरतात. याचा उपयोग कॉम्प्रेशन पंप, मोठे रेफ्रिजरेटर, टेक्स्टाईल मशीन, वूड वर्किंग मशीन इत्यादीमध्ये होतो. क्लास D मोटर्स याची वैशिष्ट्ये हाय स्टार्टिंग टॉर्क, कमी स्टार्टिंग करंट व जास्त स्लिप ही आहेत. यामध्ये रोटरचे कंडक्टर्स हे जास्त रेजिस्टन्सचे असून ते हाय स्टार्टिंग टॉर्क देतात. जास्त रेजिस्टन्स असल्यामुळे या रोटरमध्ये कमी करंट सर्क्युलेट होतो. या मोटरचा उपयोग खूप जास्त स्टार्टिंग टॉर्क जिथे आवश्यक आहे
तिथे केला जातो. उदाहरणार्थ बुलडोझर, सिलिंग मशीन, मशीन पंचेस, कॉम्प्रेसिंग मशीन, मेटल ड्रॉईंग, मशीन लॉन्ड्री इक्विपमेंट्स अशा हेवी इक्विपमेंटसाठी क्लास डी मोटर्सचा वापर केला जातो. क्लास ई मोटर्स याची वैशिष्ट्ये अशी आहेत की या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा कमी आहे, याचा स्टार्टिंग करंट नॉर्मल आहे, याची स्लीप कमी आहे. या मोटर्स लो स्लीपवरती कार्य करतात. याचा वापर 5 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीच्या मोटर्ससाठी केला जातो. त्यामुळे या मोटर्सला सुरू करण्यासाठी रोटर रेझिस्टन्स स्टार्टरची आवश्यकता असते, कारण ह्या मोटर सुरुवातीला खूप जास्त करंट घेतात. क्लास एफ याची वैशिष्ट्ये लो स्टार्टिंग टॉर्क, लो स्टार्टिंग करंट, नॉर्मल स्लीप ही आहेत. ह्या फुल लोड सप्लाय व्होल्टेजवरती सुरू करता येतात. या मोटर्सचं डिझाईन सुरू करताना जास्त रिॲक्टन्स असावा अशा प्रकारचं असते. या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क फुल लोड टॉर्कच्या 1.25 टाइम्स इतका असतो. अशा प्रकारे आपण ह्या मोटरचं वर्गीकरण पाहिलं. आता जे आपण अभ्यास केला त्यावर काय प्रश्न साधारणतः विचारल्या जाऊ शकतात त्याचा आपण विचार करू. पहिला प्रश्न असा की 3 फेज इंडक्शन मोटर सुरू करण्याच्या पद्धतीचे विस्तृत विवेचन करा. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना 3 फेज इंडक्शन मोटर सुरू करताना ती मोटर जास्त करंट घेते हे नमूद करणे आवश्यक आहे. जास्त करंट घेतल्यामुळे काय धोके उद्भवू शकतात, त्यामुळे आपल्याला तो का कंट्रोल करावा लागतो हे लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळे हा जास्त घेतलेला करंट कंट्रोल करण्याकरता स्टेटर आणि रोटर साईडला आपण काय उपाययोजना करू शकतो ती लिहावी, म्हणजे या प्रश्नाचं सविस्तर उत्तर होईल. प्रश्न दुसरा असा आहे, 3 फेज इंडक्शन मोटरचे वेग नियंत्रण पद्धतीचे विस्तृत विवेचन करा. मोटर फिरायला जरी लागली तरी आपल्या डिझायरेबल कंडिशननुसार, म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार त्याचा स्पीड आपल्याला कमी किंवा जास्त करावा लागतो. त्याकरता स्पीड कंट्रोल करण्याकरता ज्या कोणत्या बाबी आपण टेक्निकली करू शकतो त्या लिहिणे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होय. प्रश्न तिसरा, स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे स्टँडर्ड प्रकार व त्याचे उपयोग सांगा. याचे ABCDEF हे जे प्रकार आहेत ते लिहावेत. त्यामध्ये कोणत्या मोटरचा स्टार्टिंग करंट, स्टार्टिंग टॉर्क व स्लीप याबद्दलची माहिती लिहावी व या कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर करून तिचा वापर कुठे केला जातो अशा प्रकारचं उत्तर लिहावं. नंबर 4, 3 फेज इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा कशी बदलवितात ते लिहा. फेज सिक्वेन्स चेंज करून मोटरची फिरण्याची दिशा बदलविता येते असं लिहावं, कारण सप्लायचा फेज जो फ्लक्स निर्माण करतो त्या फ्लक्सची रोटेटिंगची दिशा बदलल्यामुळे ही रोटरची फिरण्याची दिशा बदलते. परंतु या प्रश्नाचं उत्तर लिहिताना एक सिम्बॉलिक नोटेशनमध्ये फेज तुम्ही चेंज केला आहे व मोटरची फिरण्याची दिशा बदलली आहे असं ॲरोनी दाखवणे जास्त योग्य होते. नंबर 5, सर्किट डायग्राम काढा. प्रायमरी रेझिस्टन्स स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. वरती आपल्या नोट्समध्ये दाखवल्याप्रमाणे सिंपल प्रायमरी रेझिस्टन्स स्टार्टर्स व सिंपल ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर्स हे काढावेत. नंबर 6, सर्किट डायग्राम काढा. स्टार डेल्टा स्टार्टर, स्लिप रिंग मोटर स्टार्टर. आपल्या नोट्समध्ये दाखवल्याप्रमाणे स्टार डेल्टा स्टार्टर मोटरला कनेक्टेड दाखवून याबद्दल माहिती लिहावी. स्लिप रिंग मोटरमध्ये रोटर सर्किटमध्ये स्लिप रिंगच्याद्वारे रेझिस्टन्स आपण कनेक्ट केलेला आहे अशा प्रकारची आकृती काढावी व त्याबद्दलची माहिती लिहावी. मित्रांनो, आज आपण
इव्हा एज्युकेशन अकॅडमीद्वारा आयोजित वेब लेक्चर सिरीजमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल तांत्रिक बाबीचा अभ्यास केला. तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल. तेव्हा आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा, लेक्चरला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.